सियावर रामचंद्र की जय. जांबुवंतांच्या कथनानंतर हनुमानाच्या मध्ये प्रचंड उत्साह भरलाय बर का. आणि आता हनुमान आपल्या उत्साहात पुढचं कार्य करायला सिद्ध झालाय. आत्ता हनुमानाच्या लक्षात यायला लागलंय. ते म्हणाले, रामचंद्रांनी सगळ्याला नुसताच पिटाळला होता. आपल्या हातात अंगठी दिली होती आणि सांगितलं होतं की तूच सीतेला शोधू शकतोस. म्हणजे अंगठी देणं कशाला म्हणतात त्याला आपण ती गोष्ट सांगितलेली बघा. एका यज्ञ करणाऱ्या मोठ्या साधूंनी पर्जन्य याग आरंभला होता. साधू सगळे माणसं नुसतेच रोज यागाला यायचे, पण एक भक्त मात्र असा होता, छत्री घेऊन गेला होता. तो म्हणला, याग होणार आहे, पाऊस पडणार आहे, छत्री तर लागेल की नाही. याला म्हणतात विश्वास. हनुमंतालाही कळलं की आपला रामावर विश्वास होता, आपला आपल्यावर का विश्वास नव्हता. आणि त्याला कळलं की आता आपण हे करू शकतो. मग अंगदाला हायसं वाटलं. हनुमान सगळ्या वानर सेनेच्या समोर उभा आहे आणि तो म्हणतोय की आता बघा, आता तुम्हा एकालाही चिंता करण्याची गरज नाही. हा हनुमान माता सीतेचा शोध लावून त्यांना परत आणण्या इतका सक्षम आहे. पण माता सीता कुठे आहेत ते रामचंद्रांना कळविणे आता माझी जबाबदारी आहे. आपल्या वानर कुळावर कधीही कलंक लागणार नाही याची चिंता करू नका. आता मी इथून जातो. मग काही जणांनी सांगितलं, इथून उडी मारतोस का बाबा. तो म्हणाला, नाही, माझी उडी अशा उंच पर्वतावरून मारेल की जिथून मारल्यानंतर मला तिथं त्या उंचीवरून पटकन लंकेपर्यंत पोहोचता येऊ शकेल. एका उंचीवरून मी गेलं पाहिजे. कारण तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळेला संपाती लंकेचा मार्ग सांगतोय तेव्हा तो स्तर सांगतोय. पहिला स्तर कुणाचा, दुसरा स्तर कुणाचा, तिसरा स्तर कुणाचा, धान्यजीवी प्राणी कुठून जातात, गिधाडं कुठून जातात, गरुड कुठून जातो. तो म्हणाला की मला उच्च स्तरावरून जावं लागेल, कारण या मार्गात धोके सुद्धा अधिक आहेत. त्यामुळे खूप उंचावरून जाऊन मी लंकेत उडत उडत जाईन आणि तिथे माता सीता कुठे त्याचा शोध घेईन. ते म्हणाले, कसा उडणार. तो म्हणला, समोर महेंद्रगिरी दिसतोय ना, महेंद्र पर्वत, या महेंद्र पर्वतावर जाईल. या पर्वता इतकंच भयंकर रूप मी धारण करेल, अवाढव्य, आणि या भयंकर रूपानिशी उड्डाण करेल आणि मग जाईल. आता वानर सेनेच्या मनामध्ये सुद्धा प्रचंड हर्ष भरलाय. अगदी त्यांच्या अंगावर देखील रोमांच उभे राहिलेत. जय श्रीरामच्या घोषणा निनादत आहेत आणि हनुमान आता महेंद्र पर्वतावर चढण्याच्या तयारीत आहे. अक्राळ विक्राळ रूप घेतलंय हनुमानाने आणि आपली दमदार पावलं त्या पर्वतावर टाकत निघालेत. एक पाऊल टाकावं आणि खडकाची माती व्हावी अशी अवस्था. दान 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 आवाज येतोय. पर्वतावरच्या त्या आवाजाने सगळी पाखरं भयचकित होऊन उडून निघून गेलीत. प्राण्यांच्या मध्ये सैरावैरा धावायला लागलीत. त्या पर्वतावरचे प्राणी काहीतरी संकट आलंय या भयानं पळून जाऊ लागलीत. हिंस्त्र श्वापद काय किंवा छोटी मोठी प्राणी काय, आता आपल्या प्राणावर संकट बेतलंय असं त्यांना वाटू लागलंय. झाडांच्या मध्ये कंप होतोय. मोठमोठी पाशानं हनुमानाच्या पायाखाली चिरडली चालली. तिथल्या सापानी तर आत खोल बिळात जाऊन राहायचं ठरवलंय. जे बिळात राहणारे प्राणी आहेत ते बिळात घुसलेत, पण आत गेल्यावर या धरणीकंपाने आपल्या बिळाचं तोंड बंद झालं तर काय करावं असाही प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होतोय. पर्वतातल्या पर्वताच्या प्रत्येक प्राण्यांच्या मध्ये एक भय आहे. इतकं भय की त्या पर्वतावर तपश्चर्येसाठी आलेल्या मुनींना कोणतं भयंकर संकट आलंय की काय वाटू लागलंय. कोणतं भयंकर संकट. कारण एवढा धरणीकंप आणि एवढं कधी त्या पर्वतावर झालेलं नव्हतं. आणि हनुमान त्या पर्वताच्या शिखराकडे जायला निघालेले आहेत. काय अवस्था असेल विचार करा. आपल्या सुप्त शक्तीची जाणीव एखाद्याला झाली ना की कोण आहे मी, कोहम, या प्रश्नाचं उत्तर एकदा मिळालं आणि आपली शक्ती, आपली ऊर्जा, या सगळ्या गोष्टीची जाणीव झाली आणि आपण दैवी कार्य करण्यास कसे समर्थ आहोत याची जाणीव झाली की जो उत्साह संचारतो आपल्यामध्ये तोच उत्साह
हनुमानाच्या मध्ये संचारलेला आहे. हनुमंत दमदार पावलं टाकत आता त्या महेंद्र पर्वताच्या शिखरावर गेलेले आहेत आणि आपल्या पायाने त्या पर्वताला दाबत उड्डाणाची तयारी घेत आहेत. पुन्हा एकदा सगळ्या वानर सेनेकडे ते बघून जोरदार गर्जना करतायत, सियावर रामचंद्र की जय, आणि म्हणतायत की आता मी उड्डाण घेणार आहे. काही वेळातच माता सीतेचा शोध लागेल. इकडे रोमांच आहेत, हर्ष आहे, आनंद आहे. अंगदाला तर आपला प्रश्न सुटल्याचा आनंद आहे. तो जाऊन तोंड काय दाखवावं हा प्रश्न त्याच्या समोर पडला होता. आता या सगळ्याचं उत्तर मिळणार आहे, कारण आता हनुमान सज्ज झालाय. हनुमानाने आपली दोन्ही पाय मजबूत महेंद्र पर्वतावर ठेवलेली आहेत आणि महेंद्र पर्वतावरून तो उड्डाण घेणार आहे. आणि इथेच थांबतोय आपला किष्किंधा कांड, कारण किष्किंधा कांडाचा समारोप इथेच होतोय. पुढच्या हनुमानाच्या उड्डाणाची कहाणी, लंकेत जाणं, लंकेत जाळून टाकणं, हे सगळं आपल्याला पुढच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पुढच्या सगळ्या कथेमध्ये बघायला मिळणार आहे, कांडामध्ये बघायला मिळणार आहे. पण या किष्किंधा कांडात आपण काय बघितलं ते समजून घेणं आवश्यक आहे. किष्किंधा कांडात आपण काय पाहिलंय, म्हणजे रामायण नुसतं ऐकायचं नाही आहे, काय मिळालं त्यातून बघितलं पाहिजे. किष्किंधा कांडामध्ये आपल्याला ऐकायला मिळाले ते बुद्धीचे 8 प्रकार. कोणते ते पुन्हा सांगतो, कारण सुरुवात करताना पुढच्या कांडाची त्यात काय आहे आणि यात काय होतं हे आपण सांगूनच करतो. किष्किंधा कांडामध्ये बुद्धीचे 8 गुण कोणते आहेत ते आपल्याला बघायला मिळालंय. बळ कोणतं आहे ते आपल्याला बघायला मिळालंय. बळाचे सुद्धा 1-2 प्रकार नाहीत, असंख्य प्रकार आहेत. आणि हे बळ आपण समजून घेणं आवश्यक आहे, हिंदूंनी समजून घेणं आवश्यक आहे, कारण ते बळ फार विलक्षण सांगितलंय याच किष्किंधा कांडात संपलेल्या. या बळाच्या मध्ये एक उपाय बळ सुद्धा सांगितलंय. ते उपाय किती आहेत, ते उपाय बळ काय आहे हे सांगितलंय. मनुष्याच्या अंगी 14 गुण कोणते आवश्यक आहेत ते पण सांगितलंय. त्यामुळे पुढच्या भागात हे बुद्धीचे 8 गुण, 14 गुण, आपले 4 बल आणि 4 बलांच्या मधल्या उपाय बलातले अजून 4 कोणते भेद आहेत ते नीटसे समजून घेऊया आणि मग पुढच्या कांडाला सुरुवात करूया. आधी किष्किंधा कांड संपेल, मग पुढच्या वेळा कांडाला आपण सुरुवात करूया आणि त्यात काय याची पण माहिती घेऊया. सियावर रामचंद्र की जय.